गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा। विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजेच सेज आणि त्यानंतर दोनापावला इथल्या आयटी हॅबिटेट या दोन्ही प्रकल्पातून गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला। एवढं करून आता पेडणे तालुक्यातही तुये इथल्या इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्पाबाबतही तीच चूक सरकार करतंय। सर्वसामान्य लोकांच्या अलवारा जमिनी ताब्यात घेऊन ही इलेक्ट्रॉनिक सिटी उभारण्यात येते। एकीकडे मुख्यमंत्री गुंतवणूकदारांना या प्रकल्पात उद्योग उभारण्याचं आवाहन करतायत, तर दुसरीकडे अलवाराधारक या प्रकल्पाविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यास सज्ज झालेत। इलेक्ट्रॉनिक सिटी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर हा लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या जिव्हाळ्याचा केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत गोव्याला हा प्रकल्प मंजूर झाला। या प्रकल्पासाठी तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आपल्या मांद्रे मतदारसंघातील तुये गावाची निवड केली। मांद्रे मतदारसंघातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्याचा त्यांचा यामागे प्रयत्न होता। या प्रकल्पासाठी एकत्रित जमीन गरजेची होती। तुये गावात सरकारी आणि अलवारा जमिनीवर सरकारची नजर गेली। अलवारा जमिनी या सरकारीच आहेत असा सल्ला तत्कालीन उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी पार्सेकरांना दिला आणि या प्रकल्पाचा मार्गच मोकळा झाला। मुळात गोव्यात येणारे IAS अधिकारी इथल्या पोर्तुगीज कायद्यांबाबत अनभिज्ञ असतात आणि त्यामुळेच सरकारला चुकीचे सल्ले दिले जातात। अलवाराधारक हे कायद्यानुसार या जमिनींचे मालक आहेत, तरीही महसूल खात्यानं या जमिनी संपादन न करताच बळजबरीनं थेट त्या ताब्यात घेऊन IT खात्याकडे सुपूर्द केल्या। अलवाराधारकांना ना नोटीस ना पत्र, त्यांची नावंही परस्पर 1/14च्या उतार्यावरून काढून टाकण्यात आली। त्यानंतर या अलवाराधारकांनी सरकारकडे सातत्यानं पाठपुरावा केला, पण सरकारनं काहीही दखल घेतली नाही। 13 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाली। या ठिकाणी रस्ते, वीज आणि भूखंड तयार करण्यात आले। 15 औद्योगिक भूखंड आणि 45 मायक्रो भूखंड तयार केले। 1200 रुपये प्रति चौरस मीटर दर निश्चित करण्यात आला आहे। भूखंड जाहीर करूनही गुंतवणूकदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं अखेर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी खास गुंतवणूक मेळाव्याचं आयोजन करून या प्रकल्पात उद्योग स्थापन करण्याचं त्यांना आवाहन केलं। सेज आणि दोनापावला येथील नियोजित IT हॅबिटेट प्रकल्पाचा मोठा दणका गुंतवणूकदारांना बसला। तसाच दणका आता इलेक्ट्रॉनिक सिटीच्या गुंतवणूकदारांनाही बसणार तर नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे। First of all, I thank you for the overwhelming response for this meet. As Sanjay Kumar had told me, there are already more than 30 companies, different companies have registered especially for these programs. The electronic manufacturing cluster schemes was introduced by the MeitY to provide the world-class infrastructure for attracting the investment in the ESDM sector. I think under this scheme, the Goa government is setting up the Greenfield Electronic Manufacturing Cluster in the Tuem. The foundation stone was laid on the 13th of November 2016 by the Honorable Prime Minister Sri Narendra Modi. We know that is a little bit late for this due to the various reasons. We have late for this project, but now already the Madam Jennifer Monserrat and entire team, they have taken up this project. They are speeding up with your support. I'm sure that this project will continue in a big way of my vision for creating the job for the Goan youth, that will, and also for the self-employment opportunities for the youth in the state of Goa. The success of the pharma sector in the Goa has already proven that the potential of the Goa become the manufacturing and export hub for the India. As all of you know, the 12% of the pharma produce which is in our state, in the state of Goa. Goa is truly potential for the ingredient to make the ideal place for the electronic and manufacturing state. Whatever the support required from our IT department, from the government, for the ease of doing the business, as early as for setting, we people are also looking forward for setting this type of industry setting as early as possible, so that we can go ahead. So definitely, my whole IT department and other departments will also cooperate with you, and whatever the support required, they'll support for you. One of the focus area of the government has been, it is an employment generation for the youth of Goa. I'm sure with your support, and we will be able to develop the world-class electronic manufacturing hub, and that will be the generates the employment for the Goan youth. गुंतवणूकदारांसह सरकारी अधिकाऱ्यांनी तुये इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्पाच्या ठिकाणी शुक्रवारी भेट दिली।
तुये इथल्या पायाभूत सुविधा आणि भूखंडांची त्यांनी पाहणी केली. I'm Ankita Anand, IS officer, Director IT, and today we had EMC2A investors meet scheduled in Sidari, Goa. We had various investors, prospective applicants coming in. Moreover, we had senior representatives from Ministry of Electronics and IT. EMC2A, which is Electronics Manufacturing Cluster 2A in Perne, North Goa. It is a Ministry of Electronics and IT funded project, and by all their assistance and support, we have reached this point that we have invited applications for the plots. We have 15 set of big industrial plots, and we have 45 set of micro industrial plots. Today we even gave a presentation about all the benefits which will be there as per the land allotment policy which we have enacted, and we explained the process of the allotment as well, how transparent it is, and it was even reiterated by the director MIT, Sri Nirmoji, who came here. Honorable Minister and Honorable Minister of IT and Honorable CM sir also graced the occasion, and they reiterated the faith in the investors that please come, do invest in Goa, and that's why we also had this field visit wherein we, along with the MIT representatives and Department of IT and ITG staff, we are present here to show them on the site, because once you see, you believe that what we are coming up with, whatever construction is ongoing, in spite of all the COVID situations, we have tried to maintain that speed, the progress in the project on ground. In fact, we are showing them about the street lights, the roads, the welfare services, admin block, connectivity, and all the other aspects. Various units have already approached us and inquired from us. In August, we've issued the advertisement, and so a screening committee is there. Just to detail about the allotment process, screening committee is there, which is chaired by me as in Director IT, who is the chief promoter for the project, and there is a committee who give due analysis is done, and then once the screening is done, then it will be sent to government for approval. यहाँ जब इलेक्ट्रिसिटी होगा मैम, तब यहाँ के लोगों को जॉब अपॉर्चुनिटी होगी क्या? Yes, definitely. जो प्राइम मोटो है, probably missed on that point. The motive of the electronics manufacturing cluster is कि हमारे locals को भी जॉब मिले. हम आज भी अभी भी सबसे यही इन्वेस्टमेंट आने की यही बात करें. आप लोग इधर आएंगे जो लोकल हमारे आई गेस देयर रफली 9 इंजीनियरिंग कॉलेजेस जो गोवा में है, प्लस इतना हमारे पास टैलेंट है. इनफैक्ट देयर वाज अ क्वेरी जो एक प्रोस्पेक्टिव इन्वेस्टर ने बोली थी कि हमारे को टैलेंट पूल कहाँ से मिलेगा, तो राइटली सो हमारे सेक्रेटरी रेवेन्यू लेबर एंड IT संजय सर ने ये रीआइट्रेट किया था कि हमारे पास है इतना कैलिबर, हमारे इंजीनियरिंग कॉलेजेस में इतने सारे जो बच्चे हैं उनको यहीं पे आप रिक्रूट कर सकते हैं, तो इट विल गिव राइज टू लॉट ऑफ एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटी टू द गोवन्स. तुये इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्पाच्या जमिनीचा विषय नेमका काय आणि अल्वाराधारकांची सरकारनं कशी फसवणूक केली यासंबंधी गोवन वार्ता लाईव्हचे संपादक किशोर नाईक गावकर यांनी दिलेली ही माहिती. पेडणे तालुक्यातल्या तुये या ठिकाणी जो इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर अशा पद्धतीचा जो प्रकल्प येऊ घातला आहे, त्या प्रकल्पासंबंधित जर माहिती द्यायची झाली तर पेडणे तालुक्यातल्या तुये या गावात पेडणे तालुक्यातली एकमेव इंडस्ट्रियल इस्टेट आहे. त्या ठिकाणी इंडस्ट्रियल इस्टेटीसाठी प्रारंभी 1980च्या दरम्यान तुये गावातल्या गावकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या. या जमिनी अक्षरशः 3 ते 5 रुपये दराने या जमिनी या गावकऱ्यांच्या घेण्यात आल्या. तरी तालुक्याच्या विकासासाठी गावकऱ्यांनी त्यावेळेला त्या जमिनी दिल्या. त्याच्यानंतर या इंडस्ट्रियल इस्टेटीच्या विस्तारासाठी फेज 2 आणि फेज 3 अशा पद्धतीनेही लोकांच्या जमिनी घेण्यात आल्या अलीकडच्या काळात, आणि त्या जमिनी सुद्धा निव्वळ 25 रुपये ते 100 रुपये अशा पद्धतीची भरपाई देऊन या जमिनी घेण्यात आल्या लोकांच्या. एवढं करून या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये तालुक्यासाठी नोकऱ्या निर्माण करण्यात सरकारला पूर्णपणे अपयश आलंय. एकमेव इंडस्ट्री ज्या ठिकाणी जवळजवळ 90% 90 ते 80% स्थानिक युवक हे नोकरीला आहेत, ती म्हणजे गोवा अँटीबायोटिक्स. ती कंपनी सुद्धा सरकारने विकून टाकलेली आहे. आणि आता रोजगार देण्याच्या बहाण्याने तुये गावात पुन्हा एकदा जमीन संपादन करून
हा इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्प आणण्याचं सरकारनं ठरवलं आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा हा प्रकल्प. त्यांचा हेतू कदाचित चांगला असेल की मांजरे मतदारसंघातल्या बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचा विचार करून त्यांनी हा प्रकल्प आणला आहे असं ते म्हणत आहेत. परंतु प्रत्यक्षात जर नोकऱ्याच निर्माण करायच्या आहेत तर इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये किती उद्योग आहेत, किती स्थानिकांना नोकऱ्या आहेत याचा हिशोब कोणीच देत नाहीये. नोकऱ्यांसाठी म्हणून हा जो प्रकल्प इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर जो प्रकल्प आणण्यात आला आहे त्या प्रकल्पासाठी तुये गावातल्या आलवारा धारकांच्या जमिनी या बेकायदा पद्धतीने सरकारने हडप केलेल्या आहेत. आता झालंय असं की तुये गावात मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनी आहेत, परंतु या क्लस्टरसाठी एकत्रित जमीन ही सरकारला हवी होती आणि त्यावेळेच्या ज्या उत्तर गोवा जिल्हाधिकारी होत्या नीला मोहनन यांनी मुख्यमंत्र्यांना असा सल्ला दिला की आलवारा जमिनी ज्या आहेत त्या सरकारच्या जमिनी आहेत, ज्या लीजवरती सरकारने दिलेल्या आहेत आणि त्या सरकार कधीही परत घेऊ शकतं. अशा पद्धतीचा सल्ला दिल्यानंतर पार्सेकरांनी त्यांना मंजुरी दिली आणि सरकारने या आलवारा जमिनी या थेट आपल्या ताब्यात घेतल्यात. म्हणजे या प्रकल्पासाठी जमीन संपादन करण्यात आलेली नाही, या आलवारा जमिनी या सरकारच्याच जमिनी आहेत असं गृहीत धरून सरकारने ते ताब्यात घेतल्या आणि सरकारने म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंटने ही जमीन काढून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटाकडे दिली. खरं म्हणजे आलवारा अफ्राम्यात जमिनी ज्या आहेत त्याच्यासाठी एक वेगळा कायदा हा राज्यात अस्तित्वात आहे. पोर्तुगीज काळात या अफ्राम्यात जमिनी या लोकांना देण्यात आल्या होत्या आणि या अफ्राम्यात जमिनी सातत्याने 10 वर्ष त्या लोकांकडे राहिल्यानंतर त्याची डीम ओनरशिप ही त्या लोकांना प्राप्त होते कायद्याप्रमाणे. परंतु गरीब या कष्टकरी शेतकऱ्यांना ही प्रक्रिया माहीत नाही. त्यांच्याकडे जमिनींचा ताबा आहे, प्रामुख्याने या जमिनीत मोठ्या प्रमाणात काजू बागायती आहेत, लोक काजूचं उत्पादन घेतात, त्यामुळे जमिनी ताब्यात आहेत, काजूचं उत्पादन घेतात. मालकी बिलकी त्यांना त्या प्रक्रियेच्या संदर्भात काहीच माहिती नाही, त्यामुळे या जमिनी त्यांच्याकडे होत्या. परंतु या अशा गरीब शेतकऱ्यांना फसवून सरकारने या जमिनी ताब्यात घेतलेल्या आहेत. या सगळ्या प्रकाराची पूर्ण माहिती ही सरकारला वेळोवेळी निवेदनं आणि अर्ज सादर करून देण्यात आलेली आहे की सरकारनं चुकीच्या पद्धतीने या जमिनी लोकांच्या हडप केलेल्या आहेत. तरीही सरकार त्यांचं ऐकायला मान्य नाही. आता हे जे गरीब लोक आहेत त्यांची ताकद नाही आहे कोर्टात जाऊन सरकारच्या विरोधात लढायची. ते आपल्या पद्धतीनं सरकारला विनंती करतात, आपल्या पद्धतीनं सरकारी मंत्री अधिकाऱ्यांच्या भेटी घेतात, त्यांच्यापर्यंत निवेदनं सादर करतात, परंतु अशा पद्धतीनं कुठल्याही पद्धतीनं सरकार त्यांना दाद देत नाही. परंतु आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की लोकांनी आता ठरवलेलं आहे की प्रत्येक गोष्टीसाठी या सरकारला जर आपली चूक ही जर कळून द्यायची असेल तर प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक नागरिकाला न्यायालयात धाव घ्यावीच लागते. आणि सध्याच्या परिस्थितीत अशा आता लोकांनी ठरवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत सरकारने जो अन्याय केलेला आहे त्यांच्यावरती तो अन्याय सहन करून घेतला जाणार नाही. आणि या ऐकूनच जी जमिनी हडप करण्याची जी सरकारची कृती आहे त्याच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याची तयारी ही स्थानिकांनी केलेली आहे. जवळजवळ 140 एकर जमीन ही सरकारनं ताब्यात घेतलेली आहे. त्याच्यात एकूण 11 सर्वे क्रमांक आहेत आणि त्याच्यातले 6 सर्वे क्रमांक हे निव्वळ आलवारा जमिनीचे आहेत. या आलवारा जमिनीची मालकी ही त्या गावातल्या गावकऱ्यांकडे आहे, परंतु सरकारने त्या जमिनी सरकारच्या आहेत असं गृहीत धरून त्या आलवारा जमिनी ताब्यात घेतलेल्या आहेत. एवढं करून त्या आलवारा धारकांना कुठल्याही पद्धतीची नोटीस पाठवण्यात आलेली नाही. त्यांची जी नावं होती 114च्या उतारावरती ती नावं बेकायदा पद्धतीनं त्यावेळेच्या पेडणेच्या मामलेदारांनी रद्द करून त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट अशी नावं 114च्या उतारावरती घातली. म्हणजे या सरकारात या प्रशासनात कायदा म्हणून काही गोष्ट आहे की नाही. आता एकीकडे सरकार असं गृहीत धरतं की आलवारा जमिनी या सरकारच्या आहेत आणि दुसरीकडे सरकार कायदा दुरुस्ती करून आलवारा जमिनीची मालकी लोकांना देण्यासाठी त्यांच्याकडून अर्ज मागवत आहेत. म्हणजे निव्वळ एका बाजूला सरकार दावा करते की ती सरकारी जमीन, दुसऱ्या बाजूला सरकार म्हणतं की नाही ती लोकांच्या जमिनी, परंतु त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लोकांनी त्याची कायदेशीर मालकी घ्यावी. म्हणजे परस्पर विरोधी भूमिका ही सरकारची या जमिनीच्या संदर्भात आहेत. आपण गोव्यात ठिकठिकाणी बघितलेलं आहे की नोकऱ्या देण्याच्या बहाण्याने विकासाच्या नावाने सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचा एक अप्रत्यक्ष धंदाच हा राज्यात सुरू झालेला आहे आणि या धंद्याचा भाग अशा पद्धतीनंच
हा इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्प ठरलेला आहे. आता एक गोष्ट खरी आहे की आज मुख्यमंत्र्यांनी या इलेक्ट्रॉनिक सिटीमध्ये उद्योग स्थापन करण्यासाठी इन्व्हेस्टर्स मीट म्हणजे गुंतवणूकदारांचा एक मेळावा आयोजित करण्यात केला होता आणि या मेळाव्यात त्यांनी या गुंतवणूकदारांना आवाहन केलंय की त्यांनी या इलेक्ट्रॉनिक सिटीमध्ये आपले उद्योग स्थापन करावेत. मुख्यमंत्र्यांचा हेतू, मुख्यमंत्र्यांचा उद्देश हा जरी स्वच्छ असला तरी ज्या जागेवरती, ज्या जमिनीवरती ही इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्प जो उभारण्यात आलेला आहे ती जमीनच मुळात सरकारने बेकायदेशीर पद्धतीनं ताब्यात घेतलेली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना जर संरक्षण द्यायचं असेल तर सरकारनं सुरुवातीला या जमिनीच्या मालकीचा प्रश्न हा तडीस लावणं, तो निकालात काढणं गरजेचं आहे. जोपर्यंत हा प्रश्न मिटणार नाही तोपर्यंत गुंतवणूकदारांना संरक्षण मिळणार नाही. उद्या गुंतवणूकदार तिथे पैसे गुंतवणार आणि त्याच्यानंतर लिटिगेशन तयार होऊन जशी परिस्थिती विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे सेजच्या बाबतीत झाली, जशी परिस्थिती दोनापावला आयटी हॅबिटेटच्या बाबतीत झाली, तीच परिस्थिती ही तुयेतल्या इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्पच्या बाबतीत होणार नाही याची काळजी सरकारने घ्यायला पाहिजे. अलवारा जमिनी ताब्यात घेतलेल्या बेकायदेशीर पद्धतीनं त्या लोकांना ताबडतोब एकतर भरपाई द्यावी किंवा त्यांना पर्यायी जमीन तरी द्यावी आणि हा प्रश्न निकाली काढून तेव्हाच हा इलेक्ट्रॉनिक प्रकल्प त्या ठिकाणी उभा राहणार आहे. नाहीतर सरकार निव्वळ या गुंतवणूकदारांना फसवणार आहे असं या प्रकरणात म्हणावं लागणार. राज्यात गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्याची गरज आहे. सरकारचे चुकीचे निर्णय आणि बेकायदा कृतीमुळे गुंतवणूकदारांची फसवणूक होत असेल तर त्याची दूरगामी परिणाम गोव्याच्या गुंतवणुकीवर पडू शकतात. पेडणे प्रतिनिधी मकबूल माळगिमनीसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह.